अस्सलाम वालेकुम. तुमचे इतके कमेंट आले होते म्हणून मी आज तिलकुटची रेसिपी घेऊन आलो सर. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे सुके मिरचे ते मी सुकवून गेले सर. तुम्ही जराशे ते का गरम करून पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सर का लावायचे असत आणि ते पावडर बनवायचं असे. या तर तुम्ही बघू शकता आपली पावडर तयार अशी पुरी पावडर म्हणजे जाडी जाडी कुटूची अशी ते का. त्याच्यानंतर ते काय प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला काले तीळ लागणार तर ते काले तीळ असती ते पण आपल्याला चकोटशे भुजून घ्यायचे असत. तीळ आपले चकोटशे भुजले की मग ते का मिक्सरच्या भांड्यात घालूचं आणि त्याची पण आपल्याला पावडर करूची असे. पावडर पण एकदम एकदम पण बारीक नाही, जाडी पण चालेल. आणि त्याच्यानंतर दुसरे भांडा घ्यायचा आणि त्याच्यात लसूण टाकूची अशी. लसणीसोबत आपल्याला मीठ पण टाकूचं असे त्याच्यात आणि त्याका पण जाडी लसूण का पण वाटून घ्यायची. लसूण वाटून झाली आपली की परत त्याच्यात आपले तीळ जे वाटलेले असतील त्याच्यात जितके जातील मिक्स होतील तितकेच आपल्याला ते त्याच्यात तीळची कूट टाकूची असे आणि त्याका पण एकदा परत फिरवचं असे. ती परत फिरली की त्याच्यात मिरचीची पावडर पण त्याच्यातच सोबत घालूची. ती पण फिरवून एक सोबत घ्यायची अशी. मीठ आपल्या टेस्ट प्रमाणे तुम्ही टाकू शकता. ही बघा आपली तिलकूट आता तयार होते. जितका त्याच्यात तीळ आणि मिरची पावडर जाईल तितकी आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची अशी. आपली तिलकूट रेडी असे. किती इझी असे बघा. तुम्ही हो तिलकूट दुसऱ्या भाज्यात पण यूज करू शकता. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी लागली कमेंट करून जरूर सांगा.